बाई सविता सून म्हणून पसंत आहे. काय हो बेबी आत्या, कशी आहे सरू मावशी? सांगा, छान आहे की नाही? हो, प्रश्नच नाही, छानच आहे. पण ते दोघं एकमेकांना आवडायला हवेत ना. पिंट्या, तुला काही विचारायचंय का? नाही, मला नाही. सविता, तुला काही विचारायचंय का? हे बघ बाळा, तुझ्या मनात जर काही शंका असतील ना, काही प्रश्न असतील तर निसंकोचपणे विचार. बघ ना, म्हणजे पसंत आहे का तुला आमचा रोहन? आई बाबा ठरवतील तसं. लाजतायत ते दोघं. मला वाटतं त्यांना स्वतंत्रपणे बोलून द्यावं. आमची काही हरकत नाही. काय मिसेस? हो, काही हरकत नाही, चालेल. जान्हवी, त्या दोघांना तुमची खोली दाखव. दाखवते. सविता, चल सविता. राहू दे. पिंट्या, ये रे. जावई बापू, या बसा बसा. आता सदाशिवरावांची मुलगी ती आमची मुलगी, त्या हिशोबाने तुम्ही आमचे जावई झालात काय? खरंच तुमचे जावई बापू फार मोलाचं कार्य करतायत बघा. हो ना, आमचे जावई आहेतच कर्तबगार. तुझं शिक्षण किती झालंय? 10वी. अच्छा, कुठल्या शाळेत ग? सावित्रीबाई फुले विद्यालय. मग पुढे शिकली नाहीस? 2 विषय राहिलेत माझे. मग दिले नाहीस ते विषय परत? माझं शिक्षणात डोकं चालत नाही. पण मला स्वयंपाक करायला आवडतो. मला घर आवरायलाही खूप आवडतं. मी बाबांना सांगितलं मला शिकायचं नाहीये म्हणून. मला शिवणकाम आणि भरतकाम करायला खूप आवडतं. अरे वा, छान. पिंट्या, तुला जर काही विचारायचं असेल तर विचार ना. नाही, मला काही विचारायचं नाहीये. बरं सविता, तुला काही विचारायचंय का? अगं लाजतेस काय वेडाबाई, विचार. भाजी कोणती आवडते? तुला विचारते. पिंट्या, तुला विचारते ती. दोघेही सांगा.
मला ना मटकीची उसळ खूप आवडते आणि आमच्या पिंट्याला बटाट्याची भाजी प्रचंड आवडते. मग तो बटाटा कसाही असू दे, उकडलेला असू दे, काचऱ्या असू देत, ओली भाजी असू दे, पिवळी बटाट्याची भाजी, कशीही बटाटा असला ना की मग आमची स्वारी खुश असते. मलाही बटाटा खूप आवडतो. अरे वा,